नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपलं जे पहिलं प्रकरण आहे सहकारी संस्थेचे संघटन, त्या प्रकरणातील पुढील भाग म्हणजे सभासदांचे प्रकार, हा घटकाचा आज आपण या व्हिडिओच्या साहाय्याने अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याच्या आधीच्या व्हिडिओच्या आधारे व्हिडिओच्या माध्यमातून सभासद कोणाला होता येते म्हणजे सभासदाची पात्रता, आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण सभासदत्व रद्द होण्याची कारणे जी आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. पण सभासदांचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. तर आता आपण सभासदांचे प्रकार जे आहेत ते या व्हिडिओच्या सहाय्याने आपण माहित करून घेऊया. ओके. सहकारी संस्थेच्या सभासदांचे जे प्रकार आहेत, पहिला तो प्रकार आहे म्हणजे क्रियाशील सभासद. सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळवल्याच्या नंतर सभासदाचं 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. 4 प्रकार सहकारी संस्थेच्या सभासदाचे असतात. त्याच्यातील हा पहिला प्रकार क्रियाशील सभासद. आता क्रियाशील सभासद कोणाला म्हणायचं? जो सभासद म्हणजे जी व्यक्ती सभासद होते आणि सभासद झाल्यानंतर म्हणजे जो सभासद संस्थेच्या कामकाजात भाग घेतो, संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेल्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करतो, तो क्रियाशील सभासद समजला जातो किंवा त्याला क्रियाशील सभासद असं म्हणतात. म्हणजे सभासद व्यक्ती ही संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेणारी असली पाहिजे, घेत असेल आणि संस्थेकडून ज्या सेवा दिल्या जातात, उदाहरणार्थ पतसंस्था असेल तर कर्ज देते, तर त्या व्यक्तीनं, त्या सभासद व्यक्तीनं संस्थेकडून कर्ज घ्यायला पाहिजे. आणि असं जर व्यक्ती करत असेल म्हणजे संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा किंवा जी काही साधनं पुरवली जातात संस्थेकडून त्यांचा ती वापर करत असेल, त्या घेत असेल, त्या सेवांचा लाभ घेत असेल, तर तो सभासद हा क्रियाशील सभासद समजला जातो. अर्थातच या सभासदानं सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता केलेली असते. म्हणजे सभासद होण्यासाठी प्रवेश फी त्यानं भरलेली असते, संस्थेचे भाग खरेदी केलेले असतात, संस्थेचं भागभांडवल खरेदी केलेलं असतं. याला म्हणायचं सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करणं किंवा संस्थेचे पोटनियम त्याचं पालन करण्याची हमी ही त्याने दिलेली असते. असा जो सभासद त्याला म्हणायचं क्रियाशील सभासद. तर या सभासदाला सहकारी संस्थेचा सभासद म्हणून जे अधिकार असतात ते सर्व अधिकार याला प्राप्त होत असतात. आपण सभासदाचे अधिकार जे आहेत ते नंतर बघणार आहोत. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा मिळवण्याचा अधिकार, लाभांश मिळवण्याचा अधिकार, सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार, वारस नेमण्याचा अधिकार, अशासारखे जे अधिकार आहेत, व्यवस्थापन समितीची निवडणूक लढवण्याचा अधिकार, तर अशा प्रकारचे अधिकार याला प्राप्त असतात. हा आहे
पहिला प्रकार. दुसरा प्रकार कोणता आहे तो आपण बघू. दुसरा जो सभासदत्वाचा जो प्रकार आहे म्हणजे अक्रियाशील सभासद. संस्थेच्या कामकाजात भाग घेणारा, संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करणारा जो सभासद तो क्रियाशील. त्याच्या उलट अक्रियाशील सभासद म्हणजे ती व्यक्ती सभासद होते तेव्हा तिने सर्व अटी पूर्ण केलेल्या असतात सभासदत्वाच्या, पण कालांतरानं तो संस्थेच्या कामकाजात सहभागी होत नाही. सलग 5 वर्षे, लागोपाठच्या 5 वर्षामध्ये एकदाही तो संस्थेच्या कुठल्याही प्रकारच्या कामात तो सहभागी झालेला नसतो. लागोपाठच्या 5 वार्षिक सभांत, वार्षिक सभा ही प्रत्येक वर्षी होते सहकारी संस्थेची, लागोपाठच्या 5 वार्षिक सभांना तो एकदाही उपस्थित नसतो. 5ही सभांना संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा किंवा साधनांचा त्यानं त्या लागोपाठच्या 5 वर्षात एकदाही वापर केलेला नसतो. असा जो सभासद असतो तो अक्रियाशील सभासद म्हणून ओळखला जातो. त्याचं अक्रियाशील सभासद म्हणून वर्गीकरण केलं जातं. अर्थात त्याला क्रियाशील सभासद म्हणून जर परत म्हणजे त्याला व्हायचं असेल क्रियाशील सभासद तर काही निकष असतात क्रियाशील सभासद होण्याचे, ते त्याने पूर्ण केले पाहिजेत. ते संस्थेच्या कामकाजात भाग घ्यायला पाहिजे, वार्षिक सभेला उपस्थित राहायला पाहिजे. ते जे निकष आहेत ते त्यानं पूर्ण केले तर तो पुन्हा क्रियाशील सभासद होऊ शकतो. तर हा झाला सहकारी संस्थेच्या सभासदत्व जे आहे त्याच्यातला दुसरा प्रकार, सभासदत्वाचा दुसरा प्रकार. तर तिसरा प्रकार जो आहे तो सहयोगी सभासद व संयुक्त सभासद. काही सभासद हे सहयोगी सभासद म्हणून ओळखले जातात किंवा संयुक्त सभासद म्हणून ओळखले जातात. काही वेळा काय होतं तर सहकारी संस्थेचं सभासदत्व हे संयुक्तपणे मिळवलं जातं. समजा 2 भाऊ असतील तर 2 भाऊ एकत्रितपणे जॉईंटली संस्थेचा शेअर खरेदी करतात, म्हणजे संस्थेचं सभासदत्व स्वीकारतात. किंवा बहीण भाऊ मिळून सभासदत्व स्वीकारतात. पती पत्नी दोघेही सहकारी संस्थेचं त्या सभासदत्व स्वीकारतात. असं जर सभासदत्व स्वीकारलं गेलं असेल, असं म्हणजे संयुक्तपणे दोघांनी मिळून, तिघांनी मिळून, किती 2 एकापेक्षा जास्त. सहयोगी सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांच्या बरोबर संयुक्तपणे संस्थेचा भाग धारण करतो, पण ज्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसते, असा जो सभासद त्याला म्हणायचं संयुक्त सभासद. तर संयुक्तपणे 2, 3, 4 जर संस्थेचं सभासदत्व एकत्रित घेतलं असेल, एकच फॉर्म भरायचा सभासदत्वासाठीचा, वेगवेगळा नाही भरायचा, म्हणजे एकत्रितपणे जर संस्थेचं सभासदत्व मिळवलं असेल तर जे भाग प्रमाणपत्र दिलं जातं, भाग खरेदी केल्यानंतर, सभासदत्व मिळवल्यानंतर, तर त्या भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी जे नाव लिहिलं जाईल ती व्यक्ती सोडून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या म्हणजे त्या पुढील जी नावं असतात त्या भाग प्रमाणपत्रावर त्या सर्वांना संयुक्त सभासद किंवा सहयोगी सभासद असं म्हटलं जातं. म्हणजे पती आणि पत्नी दोघांनी मिळून जर सभासदत्व स्वीकारलं तर त्याला भाग प्रमाणपत्र दिलं जाईल.
पण भाग प्रमाणपत्र जर नवऱ्याच्या नावावर दिलं गेलं, म्हणजे नवऱ्याचं नाव प्रथम स्थानावर असेल, भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी असेल, आणि पत्नीचं जर नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या स्थानावर असेल, तर ती पत्नी म्हणजे तिचं नाव दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे तिला संयुक्त सभासद म्हणून ओळखलं जाईल किंवा सहयोगी सभासद म्हणून ओळखलं जाईल. असं हे काही सहकारी संस्थांच्या बाबतीत सभासदत्व दिलं जातं. तर संयुक्त किंवा सहयोगी सभासदाला क्रियाशील सभासदाच्या किंवा भाग प्रमाणपत्रावर ज्याचं नाव प्रथम स्थानी आहे, तो प्रथम स्थानावर आहे, तो क्रियाशील सभासद समजला जातो. आणि त्यामुळे या क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीतच या सहयोगी सभासदाला अधिकार प्राप्त असतात. जे मगाशी तुम्हाला मी क्रियाशील सभासदाचे अधिकार सांगितले किंवा नंतर आपण बघणार आहोत, तर या क्रियाशील सभासदाचे त्याच्या गैरहजेरीत काही अधिकार प्राप्त होतात, सगळेच्या सगळे अधिकार प्राप्त होत नाहीत. क्रियाशील सभासदाच्या लेखी परवानगीने हे काही अधिकार हे सहयोगी सभासदाला प्राप्त होतात. आता राहिला चौथा प्रकार, म्हणजे नाममात्र सभासद. काही वेळा काही संस्था काही व्यक्तींना नाममात्र सभासदत्व देतात. संस्थेच्या उपविधीमध्ये तशी तरतूद असते नाममात्र सभासदत्व देण्याची. तर संस्था आपल्या उपविधीतील तरतुदीनुसार काही व्यक्तींना केवळ प्रवेश फी, संस्थेची जी प्रवेश फी असते ती प्रवेश फी भरून घेऊन सभासदत्व देतात. त्या व्यक्तीचं सभासदत्व मान्य करतात. असं जे सभासदत्व दिलं जातं, ज्या व्यक्तीला असं सभासदत्व दिलं जातं, ती व्यक्ती ही नाममात्र सभासद म्हणून ओळखली जाते. म्हणजेच नाममात्र सभासदत्व मिळवणारी व्यक्ती ही केवळ प्रवेश फी भरते संस्थेमध्ये, शेअर्स खरेदी करत नाही, भाग भांडवल खरेदी करीत नाही. त्यामुळे या व्यक्तीला कोणतेही अधिकार नसतात. संस्थेच्या हितासाठी अशा प्रकारचं सभासदत्व काही वेळा काही व्यक्तींना दिलं जातं, कारण ही व्यक्ती ही क्रियाशील सभासद व्हायला पात्र नसते. आणि त्यामुळे त्या व्यक्तीशी व्यवहार करण्यासाठी सहकारी संस्था ह्या फक्त आपल्या सभासदाशीच व्यवहार करतात किंवा सहकारी संस्थाने आपल्या सभासदाशीच व्यवहार करायचा असतो कायद्यानुसार. आणि त्यामुळे क्रियाशील सभासद ती व्यक्ती होऊ शकत नाहीये. मग काय करायचं, तर तिला नाममात्र सभासद करून घ्यायचं आणि मग तिच्याशी व्यवहार करायचा. असा हा एक प्रकार आहे सभासदत्वाचा. तर हे 4 सभासदांचे प्रकार आहेत. सहकारी संस्थेच्या सभासदाचे प्रकार लिहा, असा जर परीक्षेला प्रश्न आला तर हे 4 प्रकार लिहायचे आहेत. आपण पुन्हा एकदा सभासदांचे प्रकार जे आहेत त्याच्यातील जो फरक आहे, या 4 सभासदांच्या प्रकारामध्ये जो फरक आहे तो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की सभासदाचे 4 प्रकार. पहिला प्रकार क्रियाशील काही सभासद क्रियाशील समजले जातात, काही सभासद अक्रियाशील समजले जातात, काही सभासद सहयोगी किंवा संयुक्त सभासद असतात, आणि काही सभासद हे नामधारी किंवा नाममात्र सभासद असतात, नॉमिनल मेंबर असतात. अतिशय सोपा आहे. संस्थेच्या कामकाजात भाग घेणारा, संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा साधनांचा वापर करणारा क्रियाशील सभासद. जो संस्थेच्या कामकाजात भाग घेत नाही, सेवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करत नाही, तो अक्रियाशील सभासद समजला जातो. संयुक्तपणे भागधारण करणारा जो सभासद आहे तो सहयोगी सभासद, आणि केवळ प्रवेश फी भरणारा जो सभासद असतो तो नामधारी सभासद म्हणून ओळखला जातो. तर हे सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रकार तुम्ही लक्षात ठेवा. वहीमध्ये सभासदांचे प्रकार भाग जो आहे तो लिहून ठेवा. धन्यवाद.